Hello students, today we are going to see the next topic from this gravitation chapter. So what is the next topic for today? Today we are going to see the very important law from this chapter, that is the inverse square law. कोणता टॉपिक पाहायचा आपल्याला? Inverse square law. So students, inverse square law is very important and most important for exams point of view. So which type of questions can be asked on this topic? या टॉपिक वर कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकते? ते एक्सरसाइज मध्ये सुद्धा क्वेश्चन्स आपण इथे घेतलेले आहेत. तर का क्वेश्चन पहिला टाइपचा क्वेश्चन कोणता विचारला जाऊ शकते? Why did Newton assume inverse square dependence on distance in his law of gravitation? म्हणजे why did Newton assume inverse square dependence on distance in his law of gravitation? म्हणजे त्याचा जो law of gravitation आहे आपण पाहिलेला आहे, every object attracts every other object with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. हा जो law of gravitation आहे हा आणि inverse square law हा सुद्धा जवळपास सारखाच आहे, म्हणजे एकच म्हणू शकतो आपण. पण याच्यामध्ये विचारलेलं आहे की न्यूटननं असं म्हणजे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ जो आहे तो डिस्टन्सवर का डिपेंड आहे हे त्याने विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये की व्हाय डिड न्यूटन अज्युम इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स. आपण पाहू लॉ प्रूफ झाल्यानंतर पाहू की इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स कसं आहे डिस्टन्सचं, बरोबर आहे. म्हणजे हा जो लॉ आहे डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, बरोबर आहे. म्हणजे हा जो फोर्स आहे, फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो डिस्टन्सला कसा आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे डिस्टन्सवर सुद्धा डिपेंड करते. येतं लक्षात? तर या क्वेश्चनला तुम्हाला लक्षात आलं असेल की या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे की न्यूटनने त्याच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये जो फोर्स आहे तो फोर्स या डिस्टन्सवर का बरं डिपेंड आहे हे विचारलेलं आहे. डिस्टन्सवर का बरं डिपेंड आहे, डिस्टन्सवर फोर्स का बरं डिपेंड आहे. ठीक आहे, त्यालाच ऑरमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. हाऊ डिड केप्लर्स लॉ हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी? हाऊ डिड द केप्लर्स लॉ हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी? इन्व्हर्स स्क्वेअर लॉ काय आहे तर इथे F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. R मीन्स डिस्टन्स, F मीन्स फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हा जो फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्टन्सवर डिपेंड आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स म्हटलं स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. तर डिस्टन्सवर डिपेंड आहे. तर का बरं डिपेंड आहे ते विचारलेलं आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये. आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे की हा जो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे, इन्व्हर्स स्क्वेअर लॉचा फॉर्म्युला काय आहे? F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. तर हा जो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे हा आपल्याला केप्लर्स लॉच्या मदतीने कसा मिळवता येते, केप्लर्स लॉ आपल्याला कसा हेल्प करते हा फॉर्म्युला मिळवण्यात किंवा हा लॉ डिराईव्ह करण्यामध्ये आपल्याला केप्लर्स लॉ कशा पद्धतीने हेल्प करते हे याच्यामध्ये विचारलेलं आहे. हाऊ डिड केप्लर्स लॉ हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ? या फॉर्म्युलापर्यंत येताना आपल्याला केप्लर्स लॉ कशा पद्धतीने मदत करते हे या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. आणि या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की इन्व्हर्स स्क्वेअर लॉ मध्ये जो फोर्स आहे तो डिस्टन्सवर कसा डिपेंड आहे, डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, बरोबर आहे. तर ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपण डेरिव्हेशन पाहिल्यानंतर आणखी चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतो. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ पाहायचं आहे की कशा पद्धतीने मिळवता येईल. त्यासाठी आपल्याला एक डेरिव्हेशन, एक एक्सप्रेशन पाहायचं आहे. डिराईव्ह करू आपण इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. तर आन्सर मध्ये लिहायचं इफ अ planet moves around the sun, planet moves around
the sun in a circular orbit कसं घेतलंय circular. If a planet moves around the sun in a circular orbit म्हणजे एखादा प्लॅनेट जो आहे तो सनच्या अराउंड, एखादा कोणताही प्लॅनेट घ्या किंवा प्रत्येक प्लॅनेट हा सनच्या अराउंडच मूव्ह होते, पण कोणत्या ऑर्बिटमध्ये? सर्क्युलर ऑर्बिट. बरोबर आहे. Then the centripetal force आपण पाहिलेला आहे centripetal force. Then the centripetal force is exerted by the sun on the planet is given by F is equal to mv square upon r. आपल्याला सेंटीमीटर फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. मी तुम्हाला जेव्हा सेंटीमीटर फोर्स सांगितलं होतं तेव्हा हा फॉर्म्युला सांगितला होता F is equal to mv square upon r. हा फॉर्म्युला आहे सेंटीमीटर फोर्सचा. Where F is the centripetal force, m is the mass of planet, v is the velocity of planet or speed of the planet, and r is the radius of the circular orbit. ठीक आहे, इथे लिहून घेऊ आपण. Where m is the mass of planet, v is equal to velocity, त्याला आपण स्पीड पण म्हणू शकतो, velocity of planet, and r is the radius of orbit of planet. Radius of orbit of planet in which it revolves around the sun. बरोबर आहे. आता इतकं समजून घेऊ आपण. आपल्याला काय डिराइव करायचं आहे? इनवर्स स्क्वेअर लॉ. Today we have to derive the inverse square law, and after that derivation, after that expression, we have to solve these questions, or we have to understand these questions, and what can be the answer of this question. ठीक आहे, आन्सर तर इथून स्टार्ट होणार. आता पहा आपण आन्सर मध्ये काय लिहिलेलं आहे? इफ अ प्लॅनेट मूव्स अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट, म्हणजे एखादा जर सपोज हा सन असेल, दिस इज द सन, तर या सनच्या अराउंड एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये एखादा प्लॅनेट, हा सपोज सन, दिस इज द सन अँड दिस इज प्लॅनेट, काय प्लॅनेट, आणि हा जर सेंटर झाला या ऑर्बिटचं, सन काय झालं सेंटर, तर या सेंटर पासून तर या प्लॅनेट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे, हा ऑर्बिट सर्क्युलर कन्सिडर जर केला, आपण एक सर्कल जर कन्सिडर केला, सर्क्युलर ऑर्बिट जर कन्सिडर केला, तर या प्लॅनेट आणि या सन मधलं जे डिस्टन्स राहणार ते काय राहणार? रेडियस, दॅट इज गिवन बाय आर. दॅट डिस्टन्स ऑर यू मे से द रेडियस इज गिवन बाय द आर. बरोबर आहे. तर अशा प्रकारे मला आपण काय म्हटलं आहे थेरीमध्ये? इफ अ प्लॅनेट moves around the sun in a circular orbit, ठीक आहे. सपोज हा सर्कल आहे, तर हा जो प्लॅनेट आहे that moves around the sun in a circular orbit, then the centripetal force म्हणजे काय होते? सेंटरकडे, एखाद्या ऑब्जेक्टला सेंटरकडे ओढून नेणारा फोर्स. बरोबर आहे. सेंटर सिकिंग फोर्स
फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हटलंय. सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन काय होती? द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट, द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर इज नोन ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे एखादा ऑब्जेक्टवर सेंटरकडे ओढून नेणारा जो फोर्स आहे, बरोबर, त्या ऑब्जेक्टला सेंटरच्या डायरेक्शनने अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे, त्या फोर्सला आपण काय म्हटलं होतं? सेंट्रिपिटल फोर्स. मग हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, या ऑब्जेक्टला सेंटरकडे ओढून नेणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, दॅट इज इज इक्वल टू किती असते? mv² अपॉन r. किती असते तो? mv² अपॉन r. दिस इज इक्वेशन नंबर 1. इथं लक्षात आता बघा, if a planet moves around the sun in a circular orbit, if a planet moves around the sun in a circular orbit, then the centripetal force म्हणजे हा जो सेंटरकडे, या ऑब्जेक्टला सेंटरकडे ओढणारा जो फोर्स आहे, सेंटरकडे ओढणारा फोर्स म्हणजे प्लॅनेटला सनकडे ओढणारा जो फोर्स आहे, त्याला म्हटलं आपण सेंट्रिपिटल फोर्स. देन द सेंट्रिपिटल फोर्स इज एक्झर्टेड बाय द सन. या प्लॅनेटला कोण ओढून राहिलं? सन. म्हणजे सन काय करून राहिला आहे? प्लॅनेटवर एक सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्ट करत आहे. म्हणून आपण लिहिलं देन द सेंट्रिपिटल फोर्स इज एक्झर्टेड बाय द सन on the planet is given by F is equal to mv² upon r. This is equation number 1. आता mv² upon r मध्ये काय आहे? तर हा तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. m is the mass of planet. या प्लॅनेटचं मास किती आहे? m. आणि या प्लॅनेटची मूव्ह होण्याची जे स्पीड आहे त्याला आपण वेलोसिटी म्हणतो. तर दॅट वेलोसिटी इज गिवन बाय v. म्हणून लिहिलं आपण v is equal to velocity of planet and r is the radius of planet, that is distance between sun and planet. The radius म्हणजेच काय? distance between the sun and the planet. Understood? तर आता इतकं आपण लिहिलं if a planet moves around the sun. इथे बघून लिहिता येते आपल्याला if a planet moves around the sun in a circular orbit, then the centripetal force exerted by the sun on the planet is given by F is equal to mv² upon r. That is equation number 1. आणि नंतर इथे आपण लिहिलं m is equal to काय, v is equal to काय, r is equal to काय हे लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे स्पीड म्हणजे वेलोसिटी आपण जे v ने दाखवली, बरोबर आहे. स्पीड काढताना आपल्याला पाहिजे डिस्टन्स आणि नंतर पाहिजे आपल्याला टाइम, बरोबर आहे. तर हे काढण्यासाठी, स्पीड काढण्यासाठी आपल्याला डिस्टन्स महत्त्वाचा आहे आणि टाइम महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. फॉर्म्युलासाठी काय महत्त्वाचं आहे? डिस्टन्स आणि टाइम. तर डिस्टन्स पाहू आपण. इथे लक्षात, तर इथे लिहायचं distance traveled by the planet in a circular orbit. Distance traveled by the planet in one revolution. सर्क्युलर ऑर्बिट लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. सर्क्युलर ऑर्बिट लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, बरोबर आहे. सर्क्युलर ऑर्बिट लिहिण्याची आवश्यकता नाही ते आपल्याला माहित आहे. पण डिस्टन्स किती वेळ आहे? तर एका रिव्हॉल्यूशन मध्ये, त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो, बरोबर आहे. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्यूशन इज इक्वल टू किती डिस्टन्स? एक रिव्हॉल्यूशन म्हणजे काय होते? या प्लॅनेटला इथून निघून या सनच्या अराउंड एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ, तो म्हणजे असते 1 रिव्हॉल्यूशन. आणि 1 रिव्हॉल्यूशन मध्ये याला
एक कम्प्लिटली इथून या पॉइंट पासून प्लॅनेट निघाला आणि तो याला पूर्ण एक प्रदक्षिणा मारतपर्यंत त्याला लागणारा वेळ म्हणजेच का ते टाइम पिरियड, बरोबर आहे, टाइम पिरियड तो आपण पुढे पाहणार. तर आता पहा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्यूशन. तर वन रिव्हॉल्यूशन मीन्स काय होणार की वन रिव्हॉल्यूशन म्हणजे हा या पॉइंट पासून हा प्लॅनेट निघाला आणि याच्या अराउंड हा रिव्हॉल्व झाला आणि इथे परत आला, तर त्याला म्हणतो एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन. काय म्हणायचं, एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन. तर मग पाहायचं आहे या कंप्लीट एका रिव्हॉल्यूशन मध्ये या प्लॅनेटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किती केलं असेल. दॅट इज इक्वल टू सर्कम्फरन्स, दॅट इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर ऑर्बिट, सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिटच्या सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. सर्कम्फरन्स समजते तुम्हाला, मॅथ मध्ये तुम्ही शिकलेलं आहे की एखादा सर्कल असेल तर ही जे दिसत आहे आपल्याला याला काय म्हणतो आपण, सर्कम्फरन्स. तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इतकं डिस्टन्स हा प्लॅनेट ट्रॅव्हल करतो वन रिव्हॉल्यूशन मध्ये, एका फेरीमध्ये, एका रिव्हॉल्यूशन, बरोबर आहे. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, दॅट इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. तर सर्कम्फरन्स किती असते, 2 पाय r और ट्वाइस पाय r, ट्वाइस पाय r. कोणत्याही सर्कलचा जो सर्कम्फरन्स असते तो किती असते, ट्वाइस पाय r. तर इतका डिस्टन्स एका रिव्हॉल्यूशन मध्ये हा प्लॅनेट काय करते, कव्हर करते, बरोबर आहे. म्हणून लिहिलं आपण डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्यूशन इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट, दॅट इज इक्वल टू ट्वाइस बाय r. त्यानंतर टाइम टेकन फॉर वन रिव्हॉल्यूशन, टाइम टेकन फॉर वन रिव्हॉल्यूशन, टाइम टेकन बाय अ प्लॅनेट फॉर वन रिव्हॉल्यूशन असं लिहू आपण. टाइम टेकन बाय अ प्लॅनेट, टाइम टेकन बाय अ प्लॅनेट in one revolution, in one revolution is equal to, आपण अज्युम करू t. किती घेतला आपण, t. तर मग आपला जो आता दोन गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या, डिस्टन्स आणि टाइम. डिस्टन्स आणि टाइम जर असेल तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येते, स्पीड. सो therefore speed of planet is equal to distance traveled by planet upon time taken to complete one revolution, बरोबर आहे. तर हा जो स्पीडचा फॉर्म्युला आहे तो काय झाला, मग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ प्लॅनेट, distance traveled by planet upon time taken. What is the formula we brought here? Speed is equal to distance traveled by a planet upon time. तर याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन करू या फॉर्म्युला मध्ये. स्पीड आपण कशाला दाखवतो, इथे पहा, वेलोसिटी किंवा स्पीड म्हटलं आपण तर कशात दाखवला आहे, v. येतं लक्षात, इथे v इज इक्वल टू, स्पीडला आपण कशात दाखवलं, v इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. किती काढला आपण, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, इथे पहा किती काढलाय, ट्वाइस पाय r. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू ट्वाइस पाय r अपॉन टाइम टेकन. किती घेतलाय, टाइम टेकन इज इक्वल टू t, बरोबर आहे. आता पहा आपल्याजवळ इक्वेशन 1 आहे. या इक्वेशन 1 मध्ये v स्क्वेअर आहे, तर या v ची जे व्हॅल्यू आहे ते आपण इथून घेऊ शकतो. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 we can write what we can write here, f is equal to, इक्वेशन 1 क्या है, f is equal to
m. आता v ची व्हॅल्यू आपण इथून सबस्टिट्यूट करतो. v ची व्हॅल्यू काय आहे? v ची व्हॅल्यू आहे ट्वाइस पाय r अपॉन t होल स्क्वेअर अपॉन मध्ये काय r. परत इथे बघा आपण जे सबस्टिट्यूशन केला या फॉर्म्युलामध्ये, या स्पीडच्या फॉर्म्युलामध्ये जे सबस्टिट्यूशन केलं, स्पीडचा फॉर्म्युला काय होता? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ प्लॅनेट अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ प्लॅनेट अपॉन टाइम टेकन. तर या फॉर्म्युलामध्ये जेव्हा आपण सबस्टिट्यूशन केलं तर स्पीड इज इक्वल टू v घेतला आपण, त्यानंतर स्पीड इज इक्वल टू v, नंतर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती घेतलाय? ट्वाइस बाय r, आणि टाइम टेकन किती घेतलाय? t. तर v ची व्हॅल्यू आपल्याला मिळाल्यानंतर आफ्टर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ v वी कॅन सबस्टिट्यूट इट इनटू द इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन मध्ये आपण v ची व्हॅल्यू टाकू शकतो. म्हणून हे इक्वेशन आपण कसं लिहित आहे? फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन राइट f इज इक्वल टू m ॲज इट इज दिला आपण, जसं आहे तसंच m दिला. v ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करत आहे. तर v ची व्हॅल्यू काय आहे? ट्वाइस बाय r अपॉन t, आणि याचा काय आहे? स्क्वेअर अपॉन r ॲज इट इज. बरोबर? अशा प्रकारे सबस्टिट्यूशन बरोबर करत जा सबस्टिट्यूशन. ठीक आहे. आता पहा, याला जर सॉल्व केला आपण तर काय येणार? हा 2 चा स्क्वेअर जर करतो म्हटलं, स्क्वेअर ऑफ 2 किती येते? 4. म्हणून याला काय लिहिणार आपण इथे? 4 इंटू m म्हणजे 4m. पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर and r चा स्क्वेअर तर r स्क्वेअर अपॉन हा t डिनॉमिनेटर मध्ये आहे, तर डिनॉमिनेटर मध्ये येऊन जाणार इथे काय ना t स्क्वेअर इनटू हा r काय होणार? ॲज इट इज. आता बघूया आपण काय केलं आहे. f ला ॲज इट इज दिला आपण, f इज इक्वल टू m आहे, m ॲज इट इज दिला. 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आणि r चा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t आहे, t चा स्क्वेअर आहे म्हणून t स्क्वेअर, आणि हा r ॲज इट. आता पहा इथे जे मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजी आपण यूज केली आहे ते a अपॉन b अपॉन c. त्याला आपण लिहू शकतो a अपॉन b इंटू c. बरोबर आहे? हे शिकले आहे. आता हे लिहिल्यानंतर इथे कॅन्सल होऊ शकते. इथे 2 r आहे, इथे 1 r आहे. बरोबर आहे? r स्क्वेअर ला आपण कसं लिहू शकतो? r इंटू r. 1 r कॅन्सल. बरोबर आहे? हा r आणि r कॅन्सल होते, शिल्लक राहणार एवढं. म्हणजे इथे लिहू शकतो आपण f इज इक्वल टू 4m इंटू पाय स्क्वेअर इंटू r अपॉन t स्क्वेअर. ठीक आहे? असं लिहिता येईल आपल्याला. त्यानंतर पहा, याला इक्वेशन 2 डिवाइड मल्टीप्लाय अँड डिवाइड लिहू आपण. मल्टीप्लाय अँड डिवाइड इक्वेशन 2 मल्टीप्लाय अँड डिवाइड इक्वेशन 2 बाय r स्क्वेअर. या इक्वेशनला कोणतं इक्वेशन आहे? f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर इंटू r अपॉन t स्क्वेअर. ला आपल्याला काय करायचं आहे? मल्टीप्लाय पण करायचं आहे r स्क्वेअर ने आणि डिवाइड पण करायचं आहे r स्क्वेअर ने. तर कसं? तर इथे बघा f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर इंटू r अपॉन t स्क्वेअर. बरोबर आहे? ॲज इट इज दिला. याला काय करायचं म्हटलं? मल्टीप्लाइड बाय r स्क्वेअर अँड डिवाइड बाय r स्क्वेअर. काय केलं आपण? करून पाहू. काय केलेलं आहे आपण इथे? r स्क्वेअर ने मल्टीप्लाय केलेलं आहे या इक्वेशनला, इक्वेशन 2 ला r स्क्वेअर ने मल्टीप्लाय केलं आणि r स्क्वेअर ने काय केलं? डिवाइड केलं. अंडरस्टूड? आता नेक्स्ट स्टेप मध्ये पहा. याला थोडं रिअरेंज करून घेऊन घ्यायचं. f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर
पाय स्क्वेअर इंटू आर क्यूब हा आर आणि आर स्क्वेअर काय होणार आर क्यूब. थोडं दूर लिहून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा आर आणि आर स्क्वेअर काय होते आर क्यूब. आर अँड आर स्क्वेअर बिकम्स आर क्यूब अपॉन पा हा आर स्क्वेअर इकडे लिहून घ्यायचा, इथे लिहिला आर स्क्वेअर आणि हा टी स्क्वेअर इथे लिहायचा. समजून राहिलं लक्षात आलं तुमच्या. पहा आर स्क्वेअर आणि आर काय झाला आर क्यूब. परत सांग आर स्क्वेअर आणि आर काय झाला आर क्यूब. आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये पहा आर स्क्वेअरला आपण इकडे लिहिलं आणि टी स्क्वेअरला इथे लिहिलं, म्हणजे यांची जागा बदलली फक्त, दुसरं काही केलं नाही. आपण कोणतंच ऑपरेशन तिथे केलेलं नाही. बरोबर आहे. आता बघा इथे की हे आपल्याजवळ अशा प्रकारचं इक्वेशन मिळालेलं आहे, येतं लक्षात. बट according to Kepler's law इक्वेशन इथेच राहू द्यायचं, याला इक्वेशन 3 म्हणून द्या वाटल्यास, इक्वेशन नंबर 3. बट अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ माहित आहे काय असते केपलर्स लॉ. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. काय असते टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आठवते का केपलर्स लॉ. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द डिस्टन्स. बरोबर आहे. तर टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन, आर मीन्स डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. ठीक आहे, ॲव्हरेज डिस्टन्स होते. तर आपल्याला अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ मॅथमॅटिकली आपल्याला केपलर्स थर्ड लॉ लिहिता येते. त्याला स्पेशली म्हणून घ्या तुम्ही अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ. काय लिहिलं आपण टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. थर्ड लॉचं फॉर्म्युला टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता पहा याला आणखी सॉल्व करता येते आपल्याला. टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट के इनटू आर क्यूब. बरोबर आहे. प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह केलं आपण आणि काय घेतलाय एक इक्वल टूचं साइन आणि एक कॉन्स्टंट. नेहमी लक्षात ठेवायचं, आजही काम पडते उद्याही काम पडेल आणि फ्युचरमध्ये जे हायर क्लासेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करावं लागेल. तर त्यावेळेस आपल्याला 100% माहीत असलं पाहिजे की we can remove the proportionality sign by taking the equality sign along with the constant. म्हणजे याचा मीनिंग असा होते की प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करायचं आणि त्याच्या ठिकाणी काय घ्यायचं एक इक्वल टूचं साइन आणि एक कॉन्स्टंट. तर आपण घेतलेलं आहे. आता बघा याला सुद्धा आपल्याला रिअरेंज करता येते. टी स्क्वेअर जसाच तसा ठेवायचा आणि हा आर क्यूब इकडे घेऊन यायचा, म्हणजे याची साइड चेंज करायची. तर आर क्यूब इकडे जर आला इथे न्यूमरेटर मध्ये होता, इथे डिनॉमिनेटर मध्ये येणार. के ॲज इट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट के. बरोबर आहे. तर या के ला आपण असं समजू शकतो के अपॉन 1. बरोबर आहे. केच आहे, फक्त आपल्याला थोडं आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपल्या सोयीसाठी आपण याला के अपॉन 1 लिहित आहे. बरोबर आहे. तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के म्हणजे के अपॉन 1. तर जर याला इन्व्हर्स केलं तर इन्व्हर्स जर केला याचा तर काय होणार और इन्व्हर्स जर केला तर डिनॉमिनेटर मधली टर्म न्यूमरेटर मध्ये जाते, म्हणजे आता काय होणार आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 अपॉन के. याला उलट केलं, सरळ म्हटलं तर याला उलट केलं, इन्व्हर्स केला याचा, म्हणजे जे टर्म न्यूमरेटर मध्ये आहे ते डिनॉमिनेटर मध्ये जाते आणि जी टर्म न्यूमरेटर मध्ये आहे खाली आहे ती वर जाते, खाली आहे ती वर जाते, म्हणजे डिनॉमिनेटर मधली न्यूमरेटर मध्ये, त्या न्यूमरेटर मधली डिनॉमिनेटर मध्ये. ठीक आहे. तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के अपॉन 1 होतं. तर याला इन्व्हर्स केल्यानंतर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. Substituting this value in equation 3, substituting
above value, substituting above value in equation 3 we get किंवा we write. ठीक आहे, इक्वेशन 3 मध्ये याची व्हॅल्यू r³ ची व्हॅल्यू किती आहे 1/k. r³ ची व्हॅल्यू किती घेऊ शकतो आपण 1/k. किती घेऊ शकतो 1/k घेऊ शकतो. ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करायची. तर इक्वेशन 3 becomes f is equal to 4m pi square upon r square into r³/t² ची व्हॅल्यू किती आहे 1/k. बरोबर आहे, हे इक्वेशन आपल्याला मिळते. आता पहा, याला थोडं रिअरेंज करून लिहिता येते. याला r² इकडे लिहा आणि k ला इकडे घेऊन घ्या, जागा बदलून घ्या. आपण कसं बेंच बदलवतो, आपण कसं चेअर बदलवतो, तसं इथून उठून तिथे लिहित जातो आपण. तसं k इकडे आणा आणि r² ला इकडे घेऊन जा. म्हणजे हे इक्वेशन आपण लिहू शकतो f is equal to 4m pi square upon k इकडे लिहा, म्हणजे upon k into 1/r². लिहून घ्यायचं, मी लिहित असताना लिहून घ्यायचं किंवा मग आधी पाहून घ्यायचं, नंतर मग सेकंड टाइम जेव्हा पाहतो आपण तेव्हा लिहून घ्यायचं. असं ऍडजस्टमेंट ठेवा. आता बघा, हे जे इक्वेशन दिलं ते मी इथे लिहितो. आपल्याजवळ इक्वेशन काय आहे f is equal to 4m pi square upon k into 1/r². अंडरस्टूड. आता हे इक्वेशन जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे 4 कॉन्स्टंट आहे. मास ऑफ प्लॅनेट कधी बदलत नाही, म्हणजे मास कॉन्स्टंट राहते, म्हणून m सुद्धा कॉन्स्टंट आहे. पाय ची व्हॅल्यू 3.14 3.14 और 22/7 कॉन्स्टंट आहे. k कॉन्स्टंट आहे. k काय आहे कॉन्स्टंट, k प्लस कॉन्स्टंट आहे. फक्त कॉन्स्टंट काय नाही आहे, हे डिस्टन्स. बरोबर आहे, कॉन्स्टंट आपण याला म्हणू शकत नाही. हे डिस्टन्स दोन प्लॅनेट मधला बदलते. येतं लक्षात. तर आता बघा, जर याला कॉन्स्टंट म्हटलं आपण तर याच्याऐवजी एक कॉन्स्टंट घेऊ शकतो, म्हणजे 4m. बट लिहायचं इथे, बट 4m pi square upon k. या सर्व कॉन्स्टंट ची व्हॅल्यू सुद्धा काय मिळणार आपल्याला कॉन्स्टंट, म्हणून दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे सगळे कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटला जर कॉन्स्टंटने डिवाइड केलं तर त्याची येणारी जे व्हॅल्यू आहे ती सुद्धा कॉन्स्टंट राहते. म्हणून यांच्याऐवजी काय लिहू शकतो आपण कॉन्स्टंट. म्हणून अबोव इक्वेशन बिकम्स, देयरफॉर याला इक्वेशन नंबर 4 देऊ. देयरफॉर इक्वेशन 4 becomes इक्वेशन 4 काय बनून जाते, तर f is equal to constant into 1/r². म्हणजे याची व्हॅल्यू आपण काय लिहिली कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट लिहिल्यानंतर काय होतं ना, f is equal to constant into 1/r². f is equal to constant into 1/r². ठीक आहे, म्हणून आपण लिहिलं इथे, therefore we write here f is equal to constant into 1/r². कॉन्स्टंट लिहा किंवा k डॅश लिहा, कारण k तर ऑलरेडी घेतलाय आपण. तर नवीन कॉन्स्टंट k डॅश लिहू शकता तुम्ही, किंवा डायरेक्ट वर्ड मध्ये लिहायचं कॉन्स्टंट. मग आता आपण काय केलं होतं, आधी एक प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह केली होती. काय करतो आपण, हे प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करतो आणि त्याच्याऐवजी काय घेतो आपण इक्वल टू चं साइन घेतो आणि एक कॉन्स्टंट घेतो. पण जेव्हा असं असेल की इक्वल टू चं साइन असेल आणि कॉन्स्टंट असेल तर ते काढून आपण काय घेऊ शकतो प्रोपोर्शनॅलिटी साइन. मग इथे बघा काय काय इक्वल टू चं साइन आहे आणि एक कॉन्स्टंट आहे, तर या दोघांना काढून आपण काय लिहू शकतो, f is in proportional to 1/r². f is
प्रोपोर्शनल टू 1/r² किंवा त्याला दुसऱ्या लँग्वेज मध्ये असं म्हणू शकतो, म्हणजे अदर वे ना आपण असं म्हणू शकतो f इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r². आणि इथे आपला जो लॉ आहे तो प्रूव्ह होते, म्हणजे हाच आपला इनवर्स स्क्वेअर लॉ आहे. दिस इज इनवर्स न्यूटन्स इनवर्स स्क्वेअर लॉ. इनवर्स स्क्वेअर लॉ बरोबर आहे. तर इथे काय केलं आपण एक वेळा परत बघून घ्या. हे जे व्हॅल्यू आहे हे कॉन्स्टंट आहे म्हणून इथे कॉन्स्टंट ठेवलं, पण इथे इक्वल टू चं साइन आणि कॉन्स्टंट आपण रिमूव्ह केला आणि त्याच्या ठिकाणी काय घेतलं आपण एक प्रोपोर्शनॅलिटी साइन. म्हणून हे काय झालं f इज प्रोपोर्शनल टू 1/² किंवा त्याला अजून रीड करता येते f इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r². बरोबर आहे. म्हणजे हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणा किंवा त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणा, हा जो फोर्स आहे हा फोर्स या डिस्टन्सच्या स्क्वेअरला काय आहे इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे याच्यावर डिपेंड करते. याची व्हॅल्यू जर वाढली तर फोर्स कमी होते आणि याची व्हॅल्यू जर कमी झाली तर फोर्सची व्हॅल्यू काय होते वाढते. म्हणजे फोर्सची व्हॅल्यू हे कशावर डिपेंड आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. कशावर डिपेंड आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. तर अशा प्रकारे हा जो इनवर्स स्क्वेअर लॉ आहे तो कशावर डिपेंड आहे ऑन द डिस्टन्स. r इज द डिस्टन्स. या डिस्टन्स वर डिपेंड आहे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर कुठून स्टार्ट करायचा आहे आठवा तुम्ही. आपण काय लिहिलं होतं इफ अ प्लॅनेट मूव्स अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट देन द सेंट्रिपिटल फोर्स एक्सर्टेड बाय अ सन ऑन द प्लॅनेट इज गिवन बाय f is equal to mv² upon r. आणि नंतर आपण लिहिलं होतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. तुम्ही लिहिलं असेल तर ते आठवते सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आणि मग टाइम टेकन फॉर 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू t घेतलं. नंतर स्पीड काढला आपण. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट अपॉन टाइम टेकन. त्याच्या सबस्टिट्यूशन केलं आपण तर फॉर्म्युला मिळाला होता आपल्याला v इज इक्वल टू twice by r upon t. ही जी वेलोसिटी किंवा स्पीडची व्हॅल्यू आहे ती आपण कशात टाकली होती फर्स्ट इक्वेशन मध्ये, म्हणजे पहिल्या फॉर्म्युलामध्ये f इज इक्वल टू mv² अपॉन r या फॉर्म्युला मधल्या v मध्ये सबस्टिट्यूशन केलं होतं. v ची व्हॅल्यू लिहिली होती आपण twice by r upon t आणि त्याचा स्क्वेअर केला. तर मग हे डिराइव्ह करत गेलो आपण. तर अशा प्रकारे आपल्याला शेवटी f इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r² हा इनवर्स स्क्वेअर लॉ मिळते. दिस इज इनवर्स स्क्वेअर लॉ अँड इट इज डिराइव्ड विथ द हेल्प ऑफ केप्लर्स थर्ड लॉ. विथ द हेल्प ऑफ केप्लर्स थर्ड लॉ. केप्लरचा थर्ड लॉ कोणता आहे t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. मला सांगा केप्लरचा थर्ड लॉ जर घेतला नाही आपण, जर केप्लरचा थर्ड लॉ यूज नाही केला या एक्सप्रेशन मध्ये तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते का नाही. म्हणून केप्लर्स थर्ड लॉ च्या मदतीनं वी अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ. मीन्स हाऊ डिड केप्लर्स लॉ हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ. या इनवर्स स्क्वेअर लॉ वर न्यूटन कसा पोहोचू शकला हा प्रश्न आहे. कसा पोहोचू शकला विथ द हेल्प ऑफ केप्लर्स लॉ. विथ द हेल्प ऑफ केप्लर्स लॉ. आता या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर कुठून लिहायचं तर इफ अ प्लॅनेट लिहिलाय आपण आधी तिथून स्टार्ट करायचं. तर कुठेपर्यंत f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r. f इज प्रोपोर्शनल टू 1/r² और f इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. इथपर्यंत लिहायचं. इथे लक्षात. तर अशा प्रकारे इनवर्स स्क्वेअर लॉ होता आणि याच्यामध्ये दोन्ही क्वेश्चनचा आन्सर सेम म्हणजे इनवर्स स्क्वेअर लॉ डिपेंड कसा आहे तेही याच्यावरून समजते आपल्याला. आणि केप्लर्स लॉच्या मदतीने आपण कसं या इक्वेशन वर आलो तेही इथे पाहिलं आपण. इथे हा लॉ यूज केला आपण थर्ड लॉ आणि त्यामुळे मग आपण या इनवर्स स्क्वेअर लॉ वर आलो. म्हणजेच वी अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ विथ द हेल्प ऑफ केप्लर्स लॉ. अंडरस्टूड. न्यूटनने याच्यावरून आणखी एक कन्क्लुजन काढलेलं आहे. न्यूटनने की सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. किंवा सेंट्रिपिटल फोर्स हा रिस्पॉन्सिबल आहे
कोणत्याही प्लॅनेटला सनकडे अट्रॅक्ट करून ठेवताना सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सेंट्रिपिटल फोर्स किती असते इथे लिहिलं होतं आपण. किती असते सेंट्रिपिटल फोर्स? F is equal to mv square upon r. सेंट्रिपिटल फोर्स किती असते? F is equal to mv square upon r. Understood? This centripetal force is responsible for the circular motion of the planet. Planet जे circular motion करू शकते ते कोणामुळे करू शकते? That is done only because of centripetal force. बरोबर आहे. सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू किती आहे? F is equal to mv square upon r. इथं लक्षात. तर शॉर्ट मध्ये इथे एक वेळा शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगून देतो. 1 मिनिट लागेल. हां इथे बघा आपण F is equal to काय घेऊन घ्यायचं? mv square upon r. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स जे आहे डिस्टन्स स्पीडचा फॉर्म्युला घ्यायचा. स्पीड इज डिनोटेड बाय v. स्पीडचा फॉर्म्युला काय असते? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल किती केला जाते? ट्वाइस बाय r अपॉन इथे टाइम टेकन किती घेतला? t. ही v ची व्हॅल्यू कशामध्ये टाकायची? या v मध्ये. बरोबर आहे. देयरफॉर f किती होऊन जाते मग? m ट्वाइस बाय r अपॉन t होल स्क्वेअर अपॉन काय? r. बरोबर आहे. याला सॉल्व जर केलं आपण तर F is equal to 4 2 चा स्क्वेअर 4 m पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि r चा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर. बरोबर आहे. आणि इथे काय असते? r. मग या दोन r मधून एक r कॅन्सल होऊन जाते आणि इथे किती राहते शिल्लक? एक r राहते. म्हणजे आपण मग अशा प्रकारे लिहू शकतो 4m पाय स्क्वेअर अपॉन r इंटू टी स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आलाय याला कितीने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचा? r स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं आणि r स्क्वेअरने डिवाइड करायचं. बरोबर आहे. हे केल्यानंतर काय होईल की F is equal to 4m पाय स्क्वेअर इंटू r आणि r स्क्वेअर काय बनून जाते? r क्यूब अपॉन टी स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. बरोबर आहे. आता काय करायचं? आपल्याला केपलरचा थर्ड लॉ माहित आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r क्यूब. बरोबर आहे. याला सॉल्व जर केलं तर काय ते? टी स्क्वेअर इज इक्वल टू k इंटू r क्यूब. बरोबर आहे. तर याला अजून सॉल्व करता येते आपल्याला. टी स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k. हे केल्यानंतर टी स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k आहे. k आहे म्हणजे k अपॉन 1 आहे. याला उलट करा म्हणजे इन्व्हर्स करायचा. तर काय मी खालचं वर जाईल म्हणजे r क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन k. ही जी व्हॅल्यू आहे r क्यूब अपॉन टी स्क्वेअर ची 1 अपॉन k हे या इक्वेशन मध्ये घ्यायची. बरोबर आहे. तर इथे आपण थोडा रिअरेंज करून घेऊ. r स्क्वेअर आधी लिहायचा आणि टी स्क्वेअर इथे लिहायचा. तर याची व्हॅल्यू आपण टाकू शकतो. F is equal to 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू 1 अपॉन k. याची व्हॅल्यू आपण किती टाकली? 1 अपॉन k. तर आपण जर पाहिलं तर इथे पहा काय F is equal to 4m पाय स्क्वेअर अपॉन k. ला इकडे आणलं आणि इंटू 1 अपॉन r स्क्वेअर लिहिलं. हे कॉन्स्टंट आहे. F is equal to constant into 1 upon r square. Constant आणि इक्वलिटीचं साइन रिमूव्ह केलं तर F is proportional to 1 upon r square or यालाच म्हणता येते F is inversely proportional to r square म्हणजे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो कशावर डिपेंड आहे?
स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. डिस्टन्सवर डिपेंड आहे. डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी लागते. म्हणजे प्लॅनेट आणि सन मधलं डिस्टन्स जर वाढलं तर त्यांच्यामधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय राहील, कमी राहील. आणि सन आणि प्लॅनेट यांच्यामधलं डिस्टन्स जर कमी झालं, डिस्टन्स कमी झालं तर फोर्स जास्त लागेल. म्हणजे कधी कधी आता एक ॲस्ट्रॉइड गेला आपल्या अर्थकडून, तर तो जवळ राहिला असता तर पृथ्वीवर आदळला असता, पण त्याचं डिस्टन्स पृथ्वीपासून जास्त असल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होता म्हणून तो पृथ्वीवर आदळला नाही. येतं लक्षात. म्हणून न्यूटननं काय म्हटलं आहे की लॉ ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कशावर डिपेंड करते, डिस्टन्सवर, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सवर डिपेंड करते. तर हेच आपल्याला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ सांगते. येतं लक्षात. तर अशा प्रकारे केपलर लॉचा यूज करून आपण इन्व्हर्स स्क्वेअर लॉवर आलो म्हणजे अराईव्ह झालो. हा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकलो. आणि इथं तुम्हाला सांगितलंच मी की लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कशावर डिपेंड करते, डिस्टन्सवर. हे आपण या इक्वेशनला समजावून सांगितलं. बरोबर आहे. सो स्टुडंट, इफ यू सी माय video lectures on YouTube, then please subscribe and like my video. This is a request. And if you see my videos on my app Samarth Science Academy, त्यावरती जर बघत असाल तर please send me a feedback. Thank you so much.